राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव, लासलगावचे उपबाजारावर विंचूर, पिंपळगाव, बसवंत तसेच इंदोर मंडी, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 27 एप्रिल 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती. तर सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे 578 वाहनांमधून कांद्याची आवक आज आली होती. सकाळ सत्रामध्ये 500 रुपयापासून 1540 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे कांदे विकले. तर सरासरी कांदा 1100 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज सकाळ सत्रामध्ये विकलेला आहे. तर विंचूर येथे 398 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. 500 रुपयापासून 1601 रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे कांदे विकले. सरासरी कांदा 1000 रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे आज विकलेला आहे. तर इकडे पिंपळगाव, बसवंत येथे सकाळ सत्रामध्ये 726 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. उन्हाळी कांदा 700 रुपयापासून 2004 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर सरासरी कांदा 1150 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 300 रुपयापासून 725 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 450 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव, बसवंत येथे आज गोल्टीला बाजारभाव निघालेले आहेत. मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे भाव शनिवारच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर आज ते भाव आपल्याला स्थिर दिसून येत आहे. तर येथे 150 कांदा गाड्यांची आवक आज झाली होती. नंबर 1 प्रतीचे कांदे 900 रुपयापासून 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे 800 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 500 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 4 प्रतीचे कांदे 300 ते 400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. VIP सुपर कांदा 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे. इकडे इंदोर मंडी येथे 20,000 प्लस गोण्याची आवक होती. VIP सुपर कांदे 1000 रुपयापासून 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सुपर कांदे 1000 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. हलके कांदे 800 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्डा 200 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 100 200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. चाटण 150 ते 300 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर 1-2 लॉट 1300 रुपये क्विंटलपर्यंत इंदोर मंडी येथे आज कांदे विकलेले आहेत. तर इकडे चेन्नई येथे 45 कांदा गाड्यांची आवक आली होती. महाराष्ट्रातील मीडियम कांदा 1200 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकला. तर जास्तीत जास्त 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत. तर इकडे बेंगलोर येथे 47,969 बॅग गोण्यांची आवक ही आलेली होती. डबल पत्ती कांदे 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत आज 1-2 लॉट विकले. तर बिग साईज कांदा 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मोका साईज कांदा 1000 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 800 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 500 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 200 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेली आहे. तर इकडे हैदराबाद येथे 65 कांदा गाड्यांची आवक आज आली होती. हैदराबाद येथे गरवा सुपर क्वालिटी कांदा डबल पत्ती 1400 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत 1 नंबर प्रतीचे कांदे विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 900 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 4 प्रतीचे कांदे 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सिंगल पत्ती माल एक्स्ट्रा फुल बिग 900 रुपयापासून 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्का साईज कांदा 700 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम सुपर कांदा 800 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 600 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे. तर एकूणच मित्रांनो, आपण पाहिलं की नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे भाव पाहिले तर आज आपल्याला मागील बाजाराच्या तुलनेमध्ये मार्केट स्थिर पाहण्यास मिळालं. तर इकडे साऊथला आपण पाहिलं, चेन्नई पाहिलं, बेंगलोर पाहिलं, हैदराबाद पाहिलं, तिथेही कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आपल्याला स्थिर पाहण्यास मिळाले. मध्य प्रदेश येथील इंदोर मंडी पाहिलं, तिथेही कांद्याचे भाव आपल्याला स्थिर पाहण्यास मिळालेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.